नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण उपवासाची कढी आणि खिचडी बनवली आहे। तेलकट किंवा तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर अतिशय झटपट चविष्ट अशी ही कढी आणि खिचडी आपण बनवली आहे। तर खिचडी तर आपण अगदी कुकरमध्ये झटपट बनवली आहे। चला याची रेसिपी बघून घेऊयात। तर त्यासाठी आपण आधी कढी बनवूयात। तर कढीसाठी अर्धा लिटर ताक घ्यायचं आहे। या ताकामध्ये 2 मोठे चमचे आपल्याला शिंगाड्याचं पीठ टाकून यातल्या गिठोळ्या मोडून घ्यायच्या आहे। तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। आता फोडणीसाठी कढईमध्ये 2 छोटे चमचे इतकं साजूक तूप घेतलं आहे। तूप गरम झालं की 1 चमचा जिरे टाकायचं। जिरं मात्र चांगलं फुलू द्यायचं आहे, यामुळे या कढीला चव खूप छान लागते। आणि मग यामध्ये 5 ते 7 कढीपत्ते आणि अर्धा इंच आलं किसून टाकायचं आहे। कढीपत्ते तुम्ही उपवासाला खात नसाल तर स्किप केले तरीही चालेल। यामध्ये 1 हिरवी मिरची टाकायची आहे। हिरवी मिरची चांगली परतवून घ्यायची आणि मग तयार करून घेतलेलं जे ताकाचं मिश्रण आहे ते चमच्याने असं ढवळून घ्यायचं आहे आणि मग ते फोडणीमध्ये टाकायचं आहे। आता त्याच ताकाच्या भांड्यामध्ये मी अर्धा कप पाणी टाकून ते सुद्धा यामध्ये ॲड केलं आहे। त्यानंतर 2 चमचे आपल्याला यामध्ये साखर टाकायची आहे। तुम्हाला साखर आवडत नसेल तर स्किप केली तरीही चालेल। 2 चमचे आपल्याला यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, चवीनुसार मीठ टाकायचं आहे। याला एकदा मिक्स करून घेऊयात आणि मग बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे। तुम्ही यामधले जे पदार्थ उपवासाला खात नसाल ते स्किप केले तरीही चालेल। आता मंद आचेवर आपल्याला याला एक उकळी काढून घ्यायची आहे। एक उकळी आली की लगेच गॅस बंद करायचा। तर इथे आपली अशी चटपटीत कढी तयार आहे। आता आपण खिचडी करूयात। तर एका बाउलमध्ये अर्धा कप वरईचे तांदूळ म्हणजे भगर घ्यायची आहे। ही भगर स्वच्छ 3 पाण्याने आपल्याला धुवून घ्यायची आहे। तर मी इथे भगर धुवून घेतली आहे। आता फोडणी देऊयात। तर कुकरमध्ये आपण हे करणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला कुकरमध्ये 2 मोठे चमचे साजूक तूप आणि 1 चमचा जिरे घ्यायचं आहे। जिरं चांगलं फुलू द्यायचं आहे आणि मग यामध्ये आपल्याला 1 हिरवी मिरची बारीक कट करून टाकायची आहे। त्याचबरोबर काही कढीपत्त्याची पानं आणि 2 मोठे चमचे शेंगदाणे टाकून घ्यायचे आहे। तर मी या ठिकाणी कच्चे शेंगदाणे वापरले। तर ही खमंग अशी फोडणी आपल्याला मीडियम फ्लेमवर परतवून घ्यायची आहे आणि मग यामध्ये 1 मीडियम आकाराचा बटाटा कट करून टाकायचा। बटाटा छान असा परतवून घ्यायचा आहे काही सेकंदासाठी आणि मग यामध्ये आपल्याला धुवून घेतलेली भगर टाकायची आहे। भगर सुद्धा आपल्याला चांगली परतवून घ्यायची आहे। तर साधारण 1-2 मिनिटांसाठी अगदी तूप सुटेपर्यंत ही परतवून घ्यायची, म्हणजे याची चव खूप छान लागते। चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि लगेचच आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे। तर पाण्याचं प्रमाण ज्या वाटीने किंवा ज्या कपाने तुम्ही मोजून घेतलेलं आहे त्यानेच 2 कप आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे। त्याचबरोबर या खिचडीची चव वाढण्यासाठी आपण यामध्ये त्याच कपाने मोजून 1 कप इतकं ताक टाकलेलं आहे आणि याला छान मिक्स करायचं आहे। आणि आता याला एक उकळी आली की आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर याला आपल्याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। तर याआधीही मी भरपूर नवरात्र विशेष किंवा उपवासाच्या रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केल्या आहे। तर तुम्ही तिथे जाऊन नक्की चेक करा आपल्या चॅनलवर। तर इथे 2 शिट्ट्या झाल्या आहे, पूर्णपणे वाफ निघाली की मग आपण हे कुकर उघडून बघणार आहोत। तर हे बघा मस्त मऊसूत अशी शिजून रेडी झाली आहे। आता आपण यामध्ये 3 मोठे चमचे इतके भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आणि ही अजून थोडीशी मला सैलसर आवडते खायला, त्यामुळे मी यामध्ये 1 कप इतकं पाणी टाकलं आहे। मंद आचेवर याला चांगलं एकदा मिक्स करून गरम करून घ्यायचं आहे। तर इथे आपली उपवासाची छान चविष्ट अशी झटपट हलकी फुलकी खिचडी रेडी झाली आहे आणि त्यासोबत कढीसुद्धा आपण बनवली आहे। तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे उपवासासाठी कढी आणि खिचडी करून बघा। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। यासोबत तळलेली मिरची खायला खूप छान लागते आणि वरतून साजूक तूप। रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।